नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। बोरगाव बैलगाडी शर्यतीतील मोटरसायकल चोरी करणारा अखेर गजाआड। कवठेमंकाळ तालुक्यातील कुची गावातील एका संशयिताला अटक, तर चोरीच्या गुन्ह्यातील मोटरसायकल केली जप्त। सांगली जिल्ह्यात कवठेमंकाळ बोरगाव येथे कोड्याच्या माळावर हिंदकेसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या मार्फत मोठ्या बैलगाडी शर्यती भरविण्यात आल्या होत्या। यावेळी या बैलगाडी शर्यती दरम्यान एक मोटरसायकल चोरी झाली होती। या चोरीच्या गुन्ह्याचा तपास कवठेमंकाळ पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमंकाळ पोलीस करीत होते। या मोटरसायकल चोरी गुन्ह्याच्या तपासात मोटरसायकल चोरी करणाऱ्या सुजित निवृत्ती ढेरे वय वर्ष 20 राहणार कुच्ची तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली याला कवठेमंकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे। या चोरट्याकडून पोलिसांनी चोरीतील मोटरसायकल हस्तगत करून जप्त केली आहे। याबाबतची तक्रार दत्तात्रय पांढरे यांनी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात दिलेली होती। या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलीस हवालदार स्वामी यांना बातमी मिळाली की एक युवक विना नंबर प्लेट मोटरसायकल घेऊन राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल SR समोर फिरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कवठेमंकाळ पोलिसांच्या पथकातील पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मिळालेल्या माहितीनुसार संशयित सुजित ढेरे हा त्या ठिकाणी पोलिसांना मिळून आला। त्याच्याकडे असलेल्या विना नंबरच्या मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्याने मोटरसायकल बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणावरून चोरी केली असल्याची पोलिसांना कबुली दिली। या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर, सहाय्यक पोलीस फौजदार संजय कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश वगैरे, श्रीमंत करे, नागेश मासाळ, सीताराम कुंभार, अभिजित कासार, अतुल लोंढे, वैभव काळे यांनी सहभाग घेतला होता। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।